तर आणखी एक मोठी बातमी येते। एसआयआर मोहिमेतील सहभागात विरोधी पक्ष उदासीन राहिलेला आहे का अशी माहिती समोर येते। निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीमध्ये धक्कादायक वास्तव समोर येते। बहुतेक विरोधी पक्षांकडून 50%पेक्षा कमी मतदान केंद्रामध्ये बीएलएची नियुक्ती करण्यात आली आहे। आयोगाच्या आवाहनानंतरही राजकीय पक्षांकडून बीएलए नियुक्तीत दिरंगाई झाल्याचं समजतंय। भाजपकडून सर्वाधिक 94% केंद्रांवर बीएलएची नियुक्ती झाली आहे। राज्यात 1,02,253 मतदान केंद्र राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलए नेमण्याची आयोगाने विनंती केलेली होती। आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्ष मात्र बीएलए नियुक्तीमध्ये मागे असल्याचं दिसतंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आपण पाहिलेलं की आजच रोहित पवारांनी आणखी काही गंभीर आरोप निवडणूक आयोगावर केलेले आहेत। एसआयआर प्रक्रियेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। मात्र विरोधक या प्रक्रियेसंदर्भात बीएलएची नियुक्ती करण्यासंदर्भात एवढे उदासीन काय माहिती समोर येते? एकूण राज्यामध्ये पाहायचं तर 1,02,253 मतदार केंद्र आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये बहुतांश विरोधी पक्षांकडनं 50%हून कमी मतदान केंद्रांमध्ये बीएलएची नियुक्ती केल्याचं हे समोर येताना दिसतं आहे। एकूणच आयोगाच्या आव्हानानंतरही राजकीय पक्षांकडनं कुठेतरी नियुक्तीबाबत दिरंगाई होताना आपल्याला दिसत आहे आणि प्रामुख्यानं जे राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रांवर बीएलए नेमण्याची आयोगाकडनं जी विनंती करण्यात आलेली होती त्यामध्ये सर्वाधिक आपल्याला भाजपकडनं 94% नियुक्ती ही बीएलए केंद्रांवर केल्याचं बीएलएची नियुक्ती केल्याचं दिसतं आहे। सोबतच दुसरीकडे काँग्रेसकडनं 52% असेल, ठाकरे गटाकडनं 43% असेल, शिंदे सेनेकडनं 69% पेक्षाही जास्त ठिकाणी बीएलए नियुक्त करण्यात आलेले आहेत। सोबतच राष्ट्रवादीकडनं 26%, तर जे आयोगांवर आरोप करणाऱ्या शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जे पक्ष आहेत त्यांच्याकडनं फक्त 17% इथं आपल्याला मतदान केंद्रावर बीएलएची नियुक्ती झाल्याचं दिसतं आहे। सोबतच मनसेकडनं साधारणपणे 1,00,000 केंद्रापैकी फक्त 8% केंद्रांवरच बीएलएची नियुक्ती झालेली आहे आणि त्यामुळे एकूणच बीएलए ही सगळ्यात महत्वाची प्रक्रिया ही राजकीय पक्षांसाठी असते, जिथं मतदार यादीमधल्या ज्या त्रुटी आहेत ती प्रशासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी या बीएलए प्रमुखांची एकूणच काम हे आपल्याला इथं पाहायला मिळत असतं। ज्यामध्ये प्रामुख्यानं मृत असेल किंवा स्थलांतरित असेल, दुबार मतदार असेल, या सगळ्यांना वगळण्यासाठी आणि नवीन जे पात्र मतदार आहेत त्यांची नावं जोडण्यासाठी हे बीएलए निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना मदत करताना आपल्याला दिसत असतात। मात्र एकूणच विरोधी पक्षांच्याकडनं कुठेतरी ह्या सगळ्या मतदान केंद्रांवर जी बीएलएची नियुक्ती आहे ती आपल्याला 50%हून कमी पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात आरोप देखील होताना दिसत आहेत की जे आयोग आहे ते कुठेतरी पक्षपाती होत आहे। सोबतच भाजपवर देखील या संदर्भात आपल्याला आरोप होताना समोर येताना दिसत आहेत। अर्थात या सगळ्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांची यावर काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।